संपूर्ण महाराष्ट्राला 2 महत्त्वाचे प्रश्न पडले आहेत. पहिला प्रश्न आहे, लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता कधी मिळणार? आणि दुसरा प्रश्न आहे, 1500 रुपयाचा हप्ता मिळणार की 2100 रुपयाचा? पण या प्रश्नांची उत्तरे मिळण्याआधीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सुमारे 4000हून अधिक महिलांनी स्वतःहून लाडक्या बहीण योजनेतून माघार घेतली आहे. राज्य सरकारने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारची पडताळणी न करता सरसकट अर्ज भरणाऱ्या सर्व महिलांना या योजनेचा लाभ दिला होता. मात्र आता पडताळणीनंतर 3 ते 4 लाख महिला अपात्र ठरू शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे. पण या 4000हून अधिक महिलांनी मात्र स्वतःहून अर्ज वापस घेण्याचा निर्णय घेतला आहे. महिलांनी असं का केलं असेल? सरकारकडून कारवाई होईल या भीतीने का? की काही वेगळं कारण आहे? चला या सगळ्यांचा सविस्तर आढावा घेऊया. नमस्कार, मी कंचन गायकवाड प्रहान सोल्युशन चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत करते. राज्यातील महिलांचं सक्षमीकरण व्हावं या उद्देशाने महायुती सरकारने लाडकी बहीण योजना जुलै महिन्यात सुरू केली. या योजनेचा लाभ सरसकट महिलांना दिला जात होता. पण आता काय घडलं आहे? विधानसभा निवडणुकीनंतर या योजनेच्या अर्जाची तपासणी होणार अशी चर्चा होती. काही जिल्ह्यांमध्ये फेरतपासणीही सुरू झाली आहे. मात्र सरसकट पडताळणी सुरू होण्याआधीच अनेक महिलांनी आपल्या नावाचा राजीनामा दिला आहे. महिला व बाल विकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक पातळीवर या महिलांनी शासकीय कार्यालयात अर्ज करून आपल्या खात्यावर येणारे पैसे थांबवण्याची विनंती केली आहे. याच पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांचं एक विधानही महत्त्वाचं ठरतं. त्यांनी म्हटलं, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फायदा काही अयोग्य लोकांना मिळालाय. पण यावेळी नियम वेगळे आहेत. एका घरातील फक्त एका महिलेला लाभ मिळेल. ज्यांच्याकडे मोटार गाडी असेल त्यांनाही या योजनेचा लाभ घेता कामा नये. गरिबांसाठी योजना आहे. भुजबळ पुढे म्हणाले, जे पैसे आधी दिले गेले ते परत मागण्यात काही अर्थ नाही. पण येणाऱ्या काळात योग्य पात्रतेशिवाय लाभ घेणाऱ्यावर दंडात्मक कारवाई होईल. आता प्रश्न उभा राहतो की या 4000 महिलांनी राजीनामा का दिला? अदिती तटकरे यांनी सांगितलं की काही महिलांनी लाभ परत देण्यास सुरुवात केली आहे. प्रामाणिक महिलांनी स्वतःहून हा निर्णय घेतलाय. महत्त्वाचं म्हणजे फेरतपासणीनंतर अपात्र महिलांना लाभाची रक्कम शासनाला परत करावी लागणार आहे. यामुळे महिलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. काही महिला या दबावामुळेच योजनेतून बाहेर पडत आहे असं दिसतंय. राज्यभरात 3 ते 4 लाख महिलांवर अपात्र ठरण्याचा शिक्का बसू शकतो. पडताळणी म्हणजे नेमकं काय होणार? यावर एक विस्तृत व्हिडिओ लवकरच येईल. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारात शेअर करा. धन्यवाद.